4 कंडिशनल सेंटेन्सेस इंग्लिश ग्रामर मधले मी तुम्हाला आज सांगणार आहे एकदम सोप्या स्टोरीच्या माध्यमातून. प्रथमतः एका कंडिशनल सेंटेन्सेस म्हणजे काय तर जर तरची भाषा असते या वाक्यामध्ये, जर तरची भाषा असते आणि हे वाक्य या वाक्यामध्ये इफ असतं, 2 क्लॉज असतात, पैकी एक कंडिशन असते आणि दुसरा रिझल्ट असतो. आता बघा, एक स्टोरी सांगते. 2 मित्र चाललेले असतात गाडीवर फिरायला. तर एक जण म्हणतो अचानक पाऊस येतो. गाडीवर फिरायला जातात, अचानक पाऊस येतो. तर काय म्हणतो एक जण की इफ वी ड्राईव्ह इन द रेन, इफ वी ड्राईव्ह इन द रेन वी गेट वेट. आपण पावसात जर गाडी चालवली अशीच तर आपण भिजणार. तर तो जो म्हणला ना इफ वी ड्राईव्ह इन द रेन वी गेट वेट, हे जे वाक्य आहे ते आहे झिरो कंडिशनल सेंटेन्स. म्हणजे पूर्ण वाक्य हे झिरो कंडिशनल सेंटेन्सचं पूर्ण वाक्य साध्या वर्तमान काळात असतं आणि 100% ट्रूथ असतं. तर मग काय करतात, हे दोघं जातात पुढं आणि एका हॉटेलमध्ये बसतात, गप्पा मारतात आणि गप्पा मारतात. काय विचारतो, काय चाललंय काय नाही आजकाल. तो म्हणतो मी MPSCचा अभ्यास करतोय. तर दुसरा म्हणतो की इफ यू स्टडी हार्ड यू विल पास द MPSC एक्झाम. जर तू आता अभ्यास केला तर तू MPSC परीक्षा पास होशील. आता हे सांगा मला, हे काय 100% ट्रूथ आहे का नाही. तर हे जे वाक्य आहे ना तर ते आहे फर्स्ट कंडिशनल सेंटेन्स. ओळखायचं कसं, इफ असतं, इफ यू स्टडी हार्ड साधा वर्तमान काळ, यू विल पास द MPSC साधा भविष्यकाळ. इफ साधा वर्तमान काळ, साधा भविष्यकाळ. हे झालं फर्स्ट कंडिशनल सेंटेन्स. आता पुढे काय म्हणतात बघा, गप्पा मारतात. गप्पा मारत म्हणतात ते काल परवा आपण जे लॉटरीचे तिकीट घेतलं होतं ती लागली का नाही. तर तो काय म्हणतो दुसरा, इफ आय वॉन द लॉटरी आय वुड बाय अन आयफोन. इफ आय वॉन द लॉटरी आय वुड बाय अन आयफोन. जर मला ती लॉटरी लागली असती तर मी आयफोन नसता का घेतला. तर तसं म्हणतं. तर ते जे वाक्य आहे ना तर ते आहे सेकंड कंडिशनल सेंटेन्स. ओळखायचं कसं, इफ आणि सोबत काय आहे वॉन, म्हणजे व्हर्बचा दुसरा फॉर्म V2 एका वाक्यामध्ये. व्हर्बचा इफ सोबत व्हर्बचा दुसरा फॉर्म V2 आणि वाक्यात उड असतं. उड सोबत कुड सुद्धा आपण यूज करू शकतो. तर हे झालं सेकंड कंडिशनल सेंटेन्स. इफ आय वॉन द लॉटरी आय वुड बाय अन आयफोन. भूतकाळ असतं, अनरियल असतं, हायपोथेटिकल असतं. आता नंतर आणखी पुढं गप्पा मारत एक जण म्हणतो की बाबा त्या मुलीचं काय झालं तेव्हा आपण कॉलेजमध्ये शिकत होतो तेव्हा. तर तो म्हणतो इफ आय हॅड प्रपोज्ड दॅट गर्ल वी वुड हॅव बीन टुगेदर. लक्षात आलं, जर मी तिला प्रपोज केलं असतं तर आम्ही सोबत राहिलो असतो. आज कसं झालं, पूर्ण भूतकाळात त्याने प्रपोजही केलं नाही, सोबतही नाही. पूर्ण भूतकाळ थर्ड कंडिशनल सेंटेन्स. त्याला कसं ओळखायचं, इफ सोबत काय असतं हॅड प्लस V3 आणि वुड हॅव V3. आलं लक्षात, इफ प्लस हॅड प्लस V3 वुड हॅव V3. परफेक्ट पास्ट, पूर्णतः भूतकाळ असतो हे वाक्य. अशा प्रकारे हे 4 कंडिशनल सेंटेन्सेस मी तुम्हाला सांगितलेले आहे एका स्टोरीच्या माध्यमातून. आय होप तुमच्या लक्षात आले असतील. झिरो कंडिशनल, फर्स्ट कंडिशनल, सेकंड कंडिशनल आणि थर्ड कंडिशनल सेंटेन्स. आणि ह्या कंडिशनल सेंटेन्सवरनं कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनमध्ये एक प्रश्न असतो म्हणजे असतोच. या 4 वाक्याचा आपण सखोल जर अभ्यास केला असता तर हा आपला 1 मार्क कधीही जात नाही. सो जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. थँक्यू. आणि तुम्हाला जो टॉपिक इंग्लिशमधला अवघड जातो ग्रामरचा मला कॉमेंट करून सांगा. मी तुम्हाला एका स्टोरी माध्यमातून अगदी सोप्या पद्धतीने सांगते. थँक्स फॉर वॉचिंग.